फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एन ऑफ यस त्या ठिकाणी काढायचं आहे. 1 कॉईन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. बघा पहिली कंडिशनमध्ये आपण करूया. ज्यावेळेस आपण काय करतो 1 कॉईन अँड 1 डाय थ्रोन सायमल्टेनियसली करतो. 1 कॉईन थ्रोन किंवा टॉस्ड जर केलं तर त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस येतं. एकतर हेड असतो नाही तर टेल असतो. हे तर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, हेड किंवा टेलेला काही करायची गरज नाही. आणि दुसरं आहे 1 डाय थ्रोन. समजा एक डायला थ्रो केलं तर डायवर काय असू शकतात 1 2 3 4 5 6. 6च्या वरी तर नसतात. आता आपल्याला दिले कंडिशन काय 1 कॉईन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. 1 कॉईन अँड 1 डाय थ्रोन सायमल्टेनियसली. आता सॅम्पल स्पेस काय तयार होतो एकतर हेड 1 पडतो, हेड 2 पडतो, हेड 3 पडतो, हेड आणि 4 पडू शकतो, हेड आणि 5 पडू शकतो, हेड आणि 6 पडू शकतो, किंवा टेल 1 पडू शकतो, टेल 2 पडू शकतो, टेल 3 पडू शकतो, टेल 4 पडू शकतो, टेल 5, टेल 6. कर्ली ब्रॅकेट क्लोज करा. एन ऑफ एस मोजा एकूण कितीत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एन ऑफ एस किती आला 12 आला. अशा प्रकारे आपण पहिल्याचं उत्तर काढलं. आता दुसऱ्यामध्ये काय म्हणले बघा बेटा सेकंडवाला की 2 डिजिट्स नंबर्स आर फॉर्मड युजिंग डिजिट्स 2 3 5 विदाउट रिपीटिंग अ नंबर. आता 2 डिजिट नंबर्स आहेत जे तयार झालेले आहेत विदाउट रिपीटिंग. दिलेले नंबर बघा बेटा. पहिला लिहायचं 2 डिजिट नंबर्स फॉर्मड using digits 2 3 and 5 without repeating a number. ठीक आहे. देअरफॉर सॅम्पल स्पेस करूया. रिपीट म्हणजे काय 2 ला 2 3 ला 3 5 5 असं रिपीट येणार. 23 2 3 2 5 पुन्हा काय ते बेटा 3 5 3 2 पुन्हा काय येते 5 2 त्याच्यानंतर 5 3. 1 2 3 4 5 6 परत एकदा बघा 2 3 2 5 3 5 3 2 5 2 5 3. देअरफॉर एन ऑफ एस किती आला मोजा बरं का 1 2 3 4 5 6 आहेत. अशा प्रकारे आपण पहिलं उत्तर सॉल्व्ह केलेलं आहे. आता दुसऱ्यामध्ये काय म्हणलं बघा द ॲरो इज रोटेटेड. हा ॲरो रोटेट करण्यात आलेला आहे अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. आता ह्या ॲरोमध्ये पहा वरच्या साईडला ह्या ॲरोमध्ये एकूण कलर किती तुम्हाला पहिल्यांदा ते सांगा. मोजा बरं का बेटा 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण काय म्हणूया बघा ह्या ठिकाणी द ॲरो इज रोटेटेड randomly. Arrow is rotated and it stops randomly on the disk. आता कलर कोणत्या कलरवर थांबेल तर त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस काढूया. रेडवर थांबू शकतो, ऑरेंजवर थांबू शकतो, परत येल्लोवर थांबू शकतो, त्याच्यानंतर ब्ल्यूवर पण थांबू शकतो, ग्रीनवर पण थांबू शकतो, या पर्पलवर पण त्या ठिकाणी थांबू शकतो. रिपीट नाही करायचं. 1 2 3 4 5 6. देअरफॉर एन ऑफ एस एकूण किती आहेत बेटा
जे काही नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स म्हणतो आपण, किती मिळाले आपल्याला? 6 मिळाले. अशा प्रकारे याचं उत्तर झालेलं आहे. आता पुढचा क्वेश्चन पहा. पुढच्या क्वेश्चनमध्ये त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? द ॲरो इज रोटेटेड. हे झालं ना, सॉरी. तिसरा बघा. इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच द डे इज मल्टिपल ऑफ 5. मार्च 2019च्या महिन्यामध्ये असे दिवस फाइंड आउट करा की ते दिवस 5च्या मल्टिपलमध्ये असेल. आता 5च्या मल्टिपलमध्ये कोणता आहे बघा बरं का इथं? ट्यूजडे, संडे, फ्रायडे, वेन्सडे 25, मंडे आणि सॅटर्डे. आले का? पहिला काय लिहायचं? इन द मंथ ऑफ मार्च 2019 the days on which the date is a multiple of 5. 5ची मल्टिपल आहे. डे इज मल्टिपल ऑफ 5. बघा आता पहिला किती आहे बेटा? 5 मार्च. किती मार्च आहे बघा? 5 मार्च. 5 मार्चला कोणता दिवस आहे? मंडे, ट्यूजडे. दुसरा किती मार्च आहे? 10th मार्च आहे. 10th मार्चला काय? संडे. 15th मार्चला काय बघा? फ्रायडे आहे. पुन्हा 20th मार्चला कोणता वार आहे बघा? वेन्सडे. 25th मंडे आणि 30 मार्चला सॅटरडे. ठीक आहे. मग कितीच्या आपल्याला बघा सॅम्पल स्पेस किती मिळालं? 1 2 3 4 5 6. मग आता लिहायचं देअरफॉर यस इज इक्वल टू ट्यूजडे, त्याच्यानंतर संडे, नंतर फ्रायडे, नंतर वेन्सडे, नंतर मंडे, लास्ट सॅटरडे. सॅम्पल स्पेस बघा 1 2 3 4 5 आणि 6. देअरफॉर यस इज इक्वल टू किती आलं बेटा? एन ऑफ एस किती आलं? 6. अशा प्रकारे याला तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2. दोघांची रोड सेफ्टी कमिटी आहे. 2 बॉईज आहेत आणि 2 गर्ल्स आहेत. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. कमिटी ऑफ 2 बॉईजमध्ये कोण आहेत बेटा? B1 B2. 2 गर्ल्समध्ये कोण आहेत? G1 G2. आता कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे. B1 G1 झालं. B1 G2 एक मुलगा एक मुलगी, एक मुलगा एक मुलगी. B2 G1 B2 G2. आले का? आता सॅम्पल स्पेस आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. किती आहेत बघा? पहिला आहे B1 B2, पुन्हा आहे G1 G2, पुन्हा आहे किंवा कॉमा त्या ठिकाणी द्यायची आवश्यकता नाही, तर दिलं नाही म्हणून आपण काही देत बसू नका. ठीक आहे, त्याच्यासारखंच करू आपण G1 G2. ठीक आहे. मी पुन्हा काय येते? B1 G1 हो का इथलं खालचा B1 G2 B2 G1 B2 G2. देअरफॉर एन ऑफ एस 1 2 3 4 5 आणि 6. हे झालं 6. ठीक आहे. हे चौथी ॲक्टिव्हिटी आपण ह्या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. हा आपण जो पाहतोय ना, हा कशातला क्वेश्चन आहे? दॅट इज फ्रॉम द 5.2 मधला आपला हा क्वेश्चन आहे. ह्याच्यामधला आपण पहिला कंप्लीट केलेला आहे.
हा दुसरा कंप्लीट केला, हा तिसरा कंप्लीट केला आणि आत्ता ह्या ठिकाणी आपण चौथा सुद्धा ह्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. 5वा, फ्रॉम 3 men and 2 women environment committee of 2 person is to be formed. बघा, 3 men 2 women आपल्याला एक इन्व्हायरमेंट कमिटी तयार करायची 2 व्यक्तीची. ठीक आहे, पहिला काय म्हटलं आपल्याला बघा बरं का, फ्रॉम 3 men and 2 women environment committee of 2 persons is to be committed. 3 men B काय असेल बेटा, M1 M2 M3 माणसं. 2 women मे बी काय असेल बेटा, W1 आणि W2 असतील. ठीक आहे. नाऊ वी हॅव टू मेक environment committee of 2 persons which are given above. आत्ता उदी दाखवला ना आपण उपयोग, आत्ता इथे हे केला अशा प्रकारचं. कंडिशन एक आहे बघा, कंडिशन फॉर इव्हेंट ए. पहा, कंडिशन पहिला बघा, इव्हेंट 1 किंवा इव्हेंट ए घ्या. इव्हेंट ए काय आहे, देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमन मेंबर. देअर मस्ट बी ॲटलिस्ट कमीत कमी एक महिला पाहिजे. 1 वुमन मेंबर, कमीत कमी एक महिला पाहिजे का नाही. ये कर्ली ब्रॅकेटमध्ये कमीत कमी एक महिला. आणि कमिटी किती जणांची तयार करायची आपल्याला, 2घाची करायची होती ना. मग आता इथं लिहायचं राहिलं होतं आपलं, इथं कंप्लीट करूया बेटा. 2घांची कमिटी, नीट बघा थोडं. 2 persons कदाचित ते का असू शकतात बघा बरं का, M1 M2 1, M1 M3 2, सॅम्पल स्पेस M1 W1 M1 W2. ओके, किंवा M2 M3 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 W1 W2. बघा आता पहा बेटा, देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमन, एक महिला पाहिजे का नाही त्याच्यामध्ये, एक कमीत कमी महिला पाहिजे. 2 असलं तर चालतील. M1 M2 M1 M3 M1 W1. आता एक महिला पाहिजे, ह्याच्यात महिला आहे का नाही, ह्याच्यात महिला आहे का नाही, ह्याच्यात आहे का नाही, हो आहे. M1 W1 ह्याच्यात आहे का, M1 W2 आहे, ह्याच्यात आहे का नाही. पुढं बघा, M2 W1 आहे, पुढे आहे का, आहे M2 W2 आहे, पुढे आहे का M3 W1, पुढे आहे का M3 W2, पुढे आहे का, हो W1 W2. मोजा बरं का, 1 2 3 4 5 6 7. देअरफॉर N ऑफ ए बरोबर किती आला बेटा, 7 आला. ठीक आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी तयार करायचं इव्हेंट बी. काय आहे, 1 man and 1 woman 1 man 1 woman कमिटी टू बी फॉर्मड. एक पुरुष आणि एक महिलाची कमिटी तयार करायची. सॅम्पल स्पेस तयार करूया. ह्याच्यात बघा, एक पुरुष एक महिला, ह्याच्यात आहे का नाही, ह्याच्यात नाही, ह्याच्यात आहे का, हो आहे. काय सांगा बरं का, M1 W1 ह्याच्यात आहे का, हो आहे. M1 W2 ह्याच्यात आहे का नाही, ह्याच्यात आहे, हो आहे. M2
W1. ह्याच्यात आहे का? आहे M2 W2. ह्याच्यात आहे का? M3 W1. ह्याच्यात आहे का? M3 W2. ह्याच्यात आहे का? हो, कमीत कमी एक महिला आणि एक पुरुष पाहिजे. नाही नाही, ह्याच्यात सॉरी, ह्याच्यामध्ये आहे का? नाही. देअरफॉर एन ऑफ बी बरोबर काय येते? 1 2 3 4 5 6. 6 एन ऑफ बी आला. ठीक आहे. आता इव्हेंट सी. इव्हेंट सी काय आहे? इव्हेंट सी आपला पहा बेटा. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. बघा, देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. महिला नाही. देअर शुड बी नॉट अ वुमन मेंबर. महिला नाही. महिला नाही ह्याच्यामध्ये कोणता आहे बघा बरं का, थोडं काय. M1 M2 ह्याच्यात महिला आहे का? नाही. M1 M2. M1 M3 मध्ये महिला आहे का? नाही सर. M1 M3 मध्ये सुद्धा महिला नाही. ह्याच्यात आहे का? नाही. M2 M3 मध्ये आहे का? नाही सर. M2 M3 मध्ये पण नाही महिला. ह्याच्यात आहे? ह्याच्यात आहे? नाही. इकडं बघा, M3 W1 ह्याच्यात आहे का? ह्याच्यात बी महिला, ह्याच्यात बी महिला, म्हणजे संपलं इथं. देअरफॉर एन ऑफ सी किती आला बेटा? 1 2 आणि हे घ्या 3. देअर शुड नॉट बी एनी वुमन. कोणती महिला राहायला नको, म्हणजे पुरुषच असली पाहिजे. म्हणजे M1 M2 M1 M3 M2 M3. पहा, 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. समजा अ कॉइन इज थ्रोन किंवा टॉस्ड. कॉइन जर थ्रो केलं तर काय राहते सांगा बरं का बेटा? कॉइन थ्रो केलं तर काय राहते? एक तर हेड पडते, नाहीतर काय पडते? टेल पडते. काय पडते? एक तर हेड नाहीतर टेल. दोन्हीपैकी एकच पडते. काही वेगळं पडते काही? हां, त्याशिवाय पिक्चरमधल्या आणि उभं किंवा दोन्हीकडून काय ते एकच असते तसं काही बी नाही. ठीक आहे, चला. समजा अ डाय इज थ्रोन. डाय थ्रो केल्यावर काय पडते? 1 2 3 4 5 6. आता काय म्हणलं ह्या ठिकाणी? दोन्ही एकदाच थ्रो केल्यात. काय? 1 कॉइन अँड डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. ठीक आहे. देअरफॉर सॅम्पल स्पेस काढूया बेटा. एकतर काय असते? 1 कॉइन हेड 1 हेड 2 हेड 3 हेड 4 हेड 5 कॉमा पण द्या मध्ये, काय अडचण नाही. हेड 6 कॉमा टेल 1 टेल 2 टेल 3 टेल 4 टेल 5 टेल 6. ओके. देअरफॉर सॅम्पल स्पेस काढला आपण. नंबर ऑफ इयर्स किती आहे बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12. ठीक आहे. आता इव्हेंट 1 काय बघा, किंवा इव्हेंट ए काय आहे? टू गेट हेड अँड ॲन ऑड नंबर. टू गेट हेड अँड ॲन ऑड नंबर. हेड आणि ऑड नंबर एकूण आहेतच आपल्याकडे किती बेटा सांगा बरं का? कंडिशन 12. हेड आणि काय पाहिजे? ऑड. 1 नंबर 3 नंबर आणि 5 नंबर ऑड असतात. एकतर काय पडू शकतं? हेड 1 हेड 3 हेड 5 किंवा टेल 1 टेल 3 आणि टेल 5. देअरफॉर एन ऑफ ए बरोबर काय येतं बेटा? 1 2 3 4 5 6. किती आलं? 6. आता इव्हेंट बी काय आहे बघा? इव्हेंट बी. इव्हेंट बी. टू गेट अ हेड और टेल अँड ॲन इव्हन नंबर. टू गेट हेड और टेल अँड ॲन इव्हन नंबर.
आता इव्हेन नंबर तर तुम्हाला माहिती आहे किती आहे बेटा इव्हेन नंबर 2 4 6. एक तर टेल मिळावं नाहीतर हेड मिळावं आणि वरी किती मिळावं 2 4 6. लगेच कळतं इथं मध्ये बघायची सुद्धा गरज नाही. मग ह्या ठिकाणी पहा बी का म्हणलं हेड आणि इव्हेन हेड इव्हेन हेड इव्हेन हेड H6 ठीक आहे. पुन्हा T2 पुन्हा T4 पुन्हा T6 कॉमा पण दिलं तर चालते मध्ये ठीक आहे. 1 2 3 4 5 6 देअरफॉर एन ऑफ बी बरोबर किती आलं बेटा 6. आता कंडिशन सी म्हणजेच इव्हेंट सी काय इव्हेंट आहे नंबर ऑन द अपर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. नंबर ऑन द upper face is greater than 7 and tail on the coin greater than 7 and tail on the coin. 7 पेक्षा कोणता तर नंबर आहे का रे सर नाही ना. कोणता असतं एम्प्टी स्पेस किंवा ह्याला काय करायचं अशा प्रकारे करायचं. एन ऑफ सी किती आलं मग सर एन ऑफ सी येते 0 काहीच नाही ना बेटा. हे झाली तुमची पूर्ण प्रॅक्टिस सेट संपलेली आहे.